शेतकरी मित्रांनो नमस्कार. कांदा पिकामध्ये आपल्याला रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न घ्यायचे व आपले उत्पन्न हे 200 क्विंटलच्या प्लस गेले पाहिजे, तर त्यासाठी आपण हा खताचा डोस नक्की वापरायचा. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला कांदा पिकामध्ये सर्व अन्नद्रव्याची गरज लागते. तर त्यासाठी आपण सूक्ष्म अन्नद्रव्य असो, प्रथम अन्नद्रव्य असो किंवा दुय्यम अन्नद्रव्य असो, आणि त्यानंतर काही अन्नद्रव्य आपल्याला हवेतून पाणीद्वारे भेटत असतात. तर शेतकरी मित्रांनो, प्रथम अन्नद्रव्यामध्ये आपण NPKचा समावेश करणार आहोत. त्यानंतर दुय्यम अन्नद्रव्यामध्ये आपण मॅग्नेशियम असो, फेरस असो, झिंक असो, बोरॉन असो किंवा सल्फर असो किंवा त्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट असो इत्यादींचा वापर करणार आहे. शेतकरी मित्रांनो, त्यासोबतच आपल्याला आपल्या कांदा पिकाची साईज व्हावं किंवा पुढे आपल्या कांदा पिकाच्या माना जाडावं, त्यासाठी आपल्याला पोटॅशचा पण वापर करायचा. आणि इतर आपल्याला जमिनीतील बुरशी असो, कीटकनाशक असो किंवा जमिनीतील आपल्याला आपल्या कांदा पिकाच्या पांढऱ्या मुळांची वाढ करायची आहे, त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या खतांचा वापर करते. आणि शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपलं कांदा पीक हे पुढे टिकवण क्षमता कशी वाढेल, त्यासाठी पण आपल्याला काही खतांचा वापर करणार. तर शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर त्यामध्ये तुम्हाला मी आपण कांदा पिकामध्ये जो खताचा डोस वापरणार आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये आपण 15-15 वापरू शकतो किंवा 9-24 वापरू शकतो किंवा 24-24-0 किंवा 10-26 इत्यादी कोणत्या पण खताचा आपण वापर करू शकतो. शेतकरी मित्रांनो, त्यासोबत आपल्याला म्युरेट ऑफ पोटॅश म्हणजे MOPचा वापर करायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक मिक्स मायक्रोन्यूट्रिएंटची किट वापरायची आहे, जेणेकरून आपल्याला सर्व अन्नद्रव्याची आपल्या कांदा पिकाला उपलब्ध होईल. त्यामध्ये आपण मिक्स मायक्रोन्यूट्रिएंटची किट पण वापरू शकता. आणि शेतकरी मित्रांनो, आपल्या कांदा पिकाच्या पांढऱ्या मुळांची वाढ व्हावी त्यासाठी आपल्याला एक मायक्रोरायझल फर्टिलायझरचा वापर करायचा. त्यामध्ये आपण बायोपॉवरचा वापर करू शकतो. आणि शेतकरी मित्रांनो, आपल्या जमिनीत कधी बुरशीचा समावेश असेल तर त्यासाठी आपण ट्रायकोडर्मा व सुडोमोनास म्हणून बायोसंजीवनीचा वापर करू शकतो. आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो, जमिनीतील कीटक असो किंवा बुरशी असो, त्यामध्ये शेतकरी मित्रांनो कीटकमध्ये आपण कधी बघितलं तर त्यामध्ये हुमणी अळी असो किंवा इतर वाळवी असो, तर त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला विस्टारा या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे. आणि शेतकरी मित्रांनो, मेन महत्त्वाचा आपला मुद्दा म्हणजे आपल्या कांद्याची टिकवण क्षमता कशी वाढवायची. तर कांद्याची टिकवण क्षमता वाढवण्यासाठी आपल्याला बेन्सल म्हणजे सल्फरचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. या सर्व खताचा वापर करून शेतकरी मित्रांनो, आपले उत्पन्न हमखास 200 क्विंटलच्या वरती जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण या सर्व खतांचा वापर करून आपले उत्पन्न वाढवू शकता. धन्यवाद.